नहीं है मेरे पास। दुकान का पीछे पर अभी नहीं है ना मेरे पास। गोळी आणू तुझ्यासाठी. हे हे रगील, हे रगील. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी दमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज आहे संडे. संडेच्या टायमाला बघा, पप्पा तर अजून झोपलेत. पप्पांचं काय, संडे मंडे ट्युजडे काय पण असू द्या, पप्पा झोपतच असतात. अरे वा वा, थँक्यू. आज बिना बोले माझ्या हातात चपाती दिली आहे. चाय चपाती देत आहेत बिना बोले. काय मला मागे जायचंय ना लवकर म्हणून. हा, व्हिडिओ बनवायला जायचंय मला, कारण अक्षय आज लवकरच आलाय, तर त्यामुळे लवकरच जायचंय. तर मम्मी चाय पण आणून दिला, अजून चपाती पण दिली आहे. थँक्यू मम्मी. अजून स्वीटी पण झोपली आहे बघा. हा ना, मम्मीला पण माहिती, एकदा गेलो तर भाई एकदम रात्रीच येईल. हे काय गोरतायत यार. हो सांभाळायचे, बायको लेकर सांभाळायची, त्यांना लई घोर असतं माहिती का. मला एवढं टेन्शन नाही तेवढं त्यांना टेन्शन आहे. मला काही टेन्शन नाही माहिती, फक्त चपाती करायची खायची. तर आता मी व्हिडिओ बनवायला आलोय. नितेश आलाय, आंघोळ नाही केली आहे. अक्षय आला, अक्षय लवकर आला, त्यामुळे ना नितेशने आंघोळ नाही केली. नितेश बोलला की भाई मी आंघोळ करायला बसलो तर खूप जास्तच उशीर होईल. तर आम्ही तिघच आहेत, एक पोरगा मिसिंग आहे. तर तो काही येणार पण नाहीये, बरोबर. आम्हाला अपेक्षा पण नाही. हा माहिती, असं आमच्यासोबत हे नवीन नाहीये. हे मुलं मी आधीपासूनच सांगत आलोय, मुलं येतात जातात, हे आमच्यासाठी नवीन नाही. आम्हाला पण माहिती होतं मुलं टिकणार नाहीये. मुलं फक्त आपलं काम करणार आहे, आपलं काम करून घेतील, अजून निघून जातील. जो हाजीर तो वजीर. हा, जो आया वो अपना, बरोबर ना. जो गया वो सपना. तर आता अक्षयची एक व्हिडिओ बनवून झाली आहे, आता मी माझं शूट करणार आहे. तर अक्षयचा एक शूट आहे ह्या पोरांसोबत. माझा ना नितेश. अच्छा, नितेशचा शूट आहे. तर ह्या पोरांसोबत कॉन्सेप्ट आहे. माझा पण आहे. हा, तर इथं पोरांसोबत बनवणार. हे डायलॉग बोल. नहीं है मेरे पास। दुकान का पीछे पर अभी नहीं है ना मेरे पास। सुबह जाके घर से लेके आना। नहीं है। एक नंबर. हा कॉन्फिडन्स पाहिजे भाई. तर फटाफट आम्ही शूट करून घेतो नितेशचा. माझा अर्धा शूट बाकी आहे, अर्धा झालाय, अर्धा टेक बाकी आहे. तर याचा इथं पुरा भेटला तर याला एक कॉन्सेप्ट सुचला, मग तेच शूट करायला लागलोय तिथे. आता जस्ट मी घरी आलोय व्हिडिओ बनवून. बाहेर एवढं ऊन होतं ना, काय सांगू, हालत खराब झाली होती. फेस एकदम ऑइली झाला होता भाई, एवढं इरिटेट होत होतो ना, अजून भूक पण त्यात लागली होती. घरी आलो तर काय बघतोय, घरची साफसफाई चालली आहे. हा ना बाबा, आज किती वाजले बघ, अजून जेवलो नाही. घरची मस्त साफसफाई चालू आहे बघा. सगळे भांडे काढलेत, हे बघा, सगळी साफसफाई चालू आहे. काय व्हिडिओ बनवायला काम झाल्यावर आता मला पण व्हिडिओ बनवायचा होता ना. चला जेवायला. मम्मी बिचारी बघा कपडेच धुते आता पण. किती वाजले? 4:30-5 वाजले. बघ आजची पत्ती बघितली माझी. मम्मीला आरामच नाहीये. संडे असू काय पण असू, मम्मीला कामच करायचंय. आरामच नाही मम्मीला. भांडे घासले सगळे, साफसफाई केली, कपडे एवढे मोठे. बाबा पॅन्ट मला तर लई धापच लागतात ह्या पॅन्ट धुवायला म्हणलं की. आता बॅगी जीन्स आहे, आता आजकाल तोच ट्रेंड आहे. मुंबईमध्ये तेच घालतात ना नॉर्मल. मग पॅन्ट असतात ना तसल्या घेत जा ना. बघ ना घाण किती आला या तुझ्या पॅन्टीने. एवढी कपडे धुताने काय नाही वाटलं, तुझ्या पॅन्ट धुतानेच मला घाम येतो. इथे बघा माझी स्वीटी झोपली आहे, अजून तिथं मंटू झोपली आहे. किती झोपतात भाई, काय माहिती. उठली बघा, उठली. उठली का, उठली माझं बाळ. वहिनी ते ज्यूस काढतायत पण ज्यूस निघत नाहीये.
निघतोय का ज्यूस? नाही. थांबा मी करतो थांबा. मम्मी मावशी सोबत बोलत होती, फोन ठेवला. तब्येत कशी आहे तुझी? मम्मीला थोडं बरं पण नव्हतं वाटत, त्यामुळे मम्मी बोलली की फॅन बंद कर. गोळी आणू तुझ्यासाठी? पण आपल्या मुंबईमध्ये एवढी थंडी पण नाहीये ना. अरे कंटिन्यू जास्त काम पडलं ना मला 2 दिवस हा. पाण्याचं काम. त्याच्यामुळे मला त्रास झाला. नाहीतर मला कधी असलं होत नाही. मी एवढ्या थंडीत केळी खाल्ली पूर्ण ह्याच्यात, मला काही नाही झालं. कधी सर्दी नाही, खोकला नाही. काम मला जास्त पाण्याचं काम जास्त होतं. 2-3 दिवस कंटिन्यू मी पाण्यात काम केलं, म्हणून मला सर्दी पकडली. त्याच्यामध्ये आज संडे, त्याच्यामध्ये पण आज साफसफाई ती पण पाण्यातच. कपडे बिपडे धुवून ते भांड कुंड घासून ते पाण्यातच. हो. इथं स्वीटी झोपली आहे मम्मी. तिथं झोपा काढते दिवसभर, रात्रभर काय माहिती काय करीत बसते. इकडून तिकडं, तिकडून इकडं, तिकडून तिकडं. मग त्यांच्या फेऱ्याच असतात. ती सांगते बारकी आणि मी जाते मग उचकायला. हे लोक आता झोपतात, रात्रीचे झोपत नाही. रात्रीचं आम्हाला झोपू देत नाहीत. ती आवाज काढते, ती इशारा लगेच सायलेन्सर असतो ते बारका स्वीटी आहे म्हणतो. म्हणत्या. ते केलं की ही लगेच जागी होती. ही लगेच जाते तिकडं. आता हे बघा. ती इशारा जागी दाखवते. हे रगील, हे रगील, हे बघा ऐकतच नाही. हे बघा बघा आता. हा ऐकत नाही. एवढं मारलं तरी ऐकत नाही. काय? चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.